श्री स्वामी समर्थ हरिभक्त पारायण गोपाल शास्त्री भटजी वल्लभ नवी मुंबई पनवेल। आपण आता या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये खूप सारी लोक भरणी श्राद्ध सर्व पितृ अमावस्या अशा विधी करतात आणि हे करायचं असतं कारण की मातृपितृ देवो भव हा शब्दच आहे। मातृ म्हणजे आपले आई वडील, पितृ म्हणजे आपले पितर, देव म्हणजे आपले ज्या देवाला आपण मानतो ते देव, आणि जे आपले गुरु असेल त्याला भव बोलतो म्हणजे आपले गुरु। मातेला बोलता मातृपितृ देवो भव। पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप सारी लोक पितरांना विसरतात म्हणून घरामध्ये अडचणी येतात, मुलांचे लग्न अडतात किंवा अडचणी येतात किंवा घरामध्ये पितृदोष लागल्यानंतर घरामध्ये एकामेकाला भावाचं पटत नाही, अडचणी होतात। तर याच्या मागचं कारण एकच आहे की पितृदोष। तुम्ही कुठल्याही भटजीकडे गेल्यानंतर तुम्हाला लोक सांगतात की पितृदोष आहे। तर पितृदोषाचं कारण काय की आपण आपल्या आईवडिलांचं कार्य करत नाही किंवा कोणी आजीबाबांचं कार्य केलं नसतं, भरणी श्राद्ध असतात, आईनवमी असतात, ह्या विधी कराव्या लागतात पण आपली लोक करत नाही। तर ह्या विधी करायच्या असतात। आता एक माझे मित्र आहे उमेश वाडकर म्हणून, बँगलोरला जॉबला आहे। तिथून आईवडिलांचं विधी करण्यासाठी अशी एक पण विधी नाही सोडली की असा कुठला विधी असेल, पुण्यतिथी असो, 13वा असो किंवा 10वा असो, एकदम विधीनुसार ज्या वेळेस अंत्यविधी झाली त्यावेळेस सुद्धा ब्राह्मण आणि सर्व कार्याला ते ब्राह्मण बोलवतात। आणि माझ्याशी आता 4-5 वर्षापासून कॉन्टॅक्ट आहे। सो मी म्हणजे ग्रेट समजतो उमेश वाडकरला। बघा तुम्ही बघू शकता विधी करण्यासाठी आलो आहे, आईवडिलांचं कार्य करत आहे, भरणी श्राद्ध, हवनयुक्त, पिंड आणि सर्व नेवनेटका। जे काही आपण म्हणतो की ही गोष्ट नाही ती गोष्ट नाही, माझ्या अगोदर या सर्व गोष्टी ठेवलेल्या होतात आणि खूप हॅपीनेस। सो आय विल ग्रेट टू उमेश वाडकर। म्हणजे सर्व शिदा देण्यापासून तर भांडे देण्यापासून या सर्व गोष्टी, सर्व नेवनेटकं, पाणी वगैरे सर्व, ज्या कुठलीच गोष्टी असं अडचण नाही, असं याला बोलतात कार्य करणं। सो उमेश वाडकर हे मातृपितृ देवोभवच्या याच्यामध्ये मोडतात। काही लोक मोडत नाही का ते आईवडिलांचं कार्य काही लोक करत नाही, तर करायला पाहिजे हे माझं सांगणं आहे। तो व्यक्ती बँगलोरवरून इथं विधी करण्यासाठी फक्त आला। सो म्हणजे आईवडिलांचे जे काही ऋण आहे, त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी जे काही कर्म केले आज त्यांच्यासाठी ते खूप भाग्याचे आहे। सो सर्वांना विनंती आहे की आईवडिलांचे कार्य तिथीनुसार ज्याप्रमाणे जे आपण ठरवले त्यानुसार करावे हीच विनंती आहे। हरिभक्त पारायण गोपाल शास्त्री भटजी वल्लभ नवी मुंबई पनवेल। बोला। मी उमेश वाडकर सध्या बेंगलोर येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहे आणि मागील 4-5 वर्षापासून गुरुजींकडनं मी बऱ्याचदा पूजा करून घेतली आहे। माझ्या आईचं सर्व म्हणजे 10वं 13वं पुण्यतिथी, बाबांचा आत्ता मागच्या वर्षी गेले तेव्हा 10वं 13वं, आता पुण्यतिथी येणार आहे नोव्हेंबरमध्ये आणि आत्ता भरणी श्राद्धसुद्धा। तर गुरुजींकडनं मी बऱ्याचदा पूजा करून घेतलेली आहे आणि मला त्याच्यामुळे चांगले अनुभव आलेले आहेत। नोकरीतसुद्धा माझी प्रगती झालेली आहे, माझं स्वास्थ्य चांगलं राहत आहे। सध्या मी एकटा राहत असूनसुद्धा म्हणजे आईवडिलांच्या आशीर्वादाने मला काही त्रास नसतो, मी सर्व काही स्वतः घेऊ शकतो। हरे कृष्ण। बघा, एकटा माणूस आहे मित्रांनो आणि एकटा माणूस हे सर्व ॲडजस्ट करू शकतो, ते पण बँगलोरला जॉबला आहे आणि बँगलोरहून इथं येऊन रात्री 10:30 वाजता आले आणि सकाळी सर्व सामान वगैरे ॲडजस्टमेंट करून A to Z वस्तू दान देण्यापासून तर सर्व गोष्टी ॲडजस्ट केल्या सर्व एकट्याने। घरामध्ये 5-5, 20-20 लोक असून संख्या किंवा काही गोष्टी आपण विसरतो। सो उमेश वाडकर खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे। यानुसारच या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की बघा, आईवडिलांचे कर्म, ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे तर त्यांच्यासाठी आपण हे कर्म करावे हीच माझी नम्र विनंती आहे। ओके, सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा की या माध्यमातून लोकांच्या समोर हे एक सॅम्पल उदाहरण आहे, एक्झाम्पल म्हणून तुम्ही आता हे बघितलं। ठीक आहे, ओके।